चांगलं साहेब. तुम्ही एवढं कोणी फॉलो तुम्ही करता. हो बरोबर आहे की. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता तुम्ही बोलत असाल की नवीन व्हिडिओ म्हणजे याच्या अगोदरच्या पण व्हिडिओ आहेत. हां, अगोदरच्या पण व्हिडिओ आहेत, पण आजची व्हिडिओ असणार आहे स्पेशल. कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण केला आहे DJIच्या कॅमेऱ्यातून शूट. आणि तुम्हाला वाटलं असेल की बरेच दिवस झालं व्हिडिओ पण नाही टाकत आहे, काय नाही. कारण त्याचं कारण पण तसंच होतं. माझ्याकडे व्हिडिओ करण्यासाठी कॅमेरा नव्हता, जे मी मोबाईलमधून पहिले व्हिडिओ करायचो. पण ॲनिव्हर्सरीला बायकोने मला गिफ्ट दिला आहे कॅमेरा. तर त्याच्यातून आज आपला हा व्हिडिओ असणार आहे पहिला. तर आपलं आता ऑफिसमधून निघालो आहे 5:30च्या आसपास काहीतरी झाले असतील समथिंग. 6पर्यंत मला बायकोला घेण्यासाठी तिच्या ऑफिस खाली पण पोचायचं आहे. तर मग निघूया आता आपण ऑफिसच्या पार्किंगमधून बाहेर आणि सुरू करूयात आपली व्हिडिओ सुरू झाले म्हणा. ठीक आहे. तर आता हा लेफ्ट घेऊन आपण जाणार आहे पुढे आणि इथून गेल्यानंतर पुन्हा एक लेफ्ट घेईल. अरे ही मशीन कसली आहे रे? अरे डेंजर दिसते, केवढी मोठी मशीन आहे. पण आहे काय हे समजत नाही भाई आपल्याला काय नक्की आहे ते. कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला. ठीक आहे. तर आपण निघालो इथून आता मी जसं बोललो त्याप्रमाणे हा पहिला लेफ्ट घेऊ. माझं ऑफिस आहे पवईला आणि बायकोचं ऑफिस आहे साकीनाक्याला. तर इथून मी रोज त्या साकीनाक्याला घ्यायला जातो आणि मग तिथून आपण तिला घेऊन घरी जातो. ए बाई यार भाना गँग कुठनं येते घंटं समजत नाही. गाडी येते समोर दिसते तरी पण पुढे घुसते. जागा देतात जाण्यासाठी आपल्याला. अरे ओ पापा के परियो जगह तो जाने के लिए. बाई काय ऐकणार नाही आपल्याला असं वाटतंय. अरे हट चल चल. तर पापाच्या पर्यांना ओव्हरटेक करून आपण चाललो आहे पुढं. XUV 700 ला कट मारून आता चाललो आहे आपण पुढं. आणि आता जातो आहे आपण या रिक्षावाल्याच्या पण पुढं. इथून मला वाटतं हा असं खाली राईट घेऊयात आणि जाऊयात. हा जो रस्ता आहे ना हा साकीनाका टू पवई असा जोडणारा रस्ता आहे. एक डंपर आला ना की रस्ता पॅक होऊन जातो. इथे खरं तर 2 पद्धतीचा रस्ता पाहिजे होता. कारण साकीनाका टू पवईला जोडणारा हा एकच रस्ता आहे बहुतेक, मेन रस्ता. आणि इथून सगळ्याच गाड्या जातात. डंपर पण इथून, बाईक पण इथून, रिक्षा पण इथून, सगळ्या 4 चाक्या पण इथून. त्यामुळं संध्याकाळच्या टायमिंगला ना रस्ता फुल पॅक असतो. याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. इथे एखादा फ्लायओव्हर जरी असता ना तरी पण काम होऊन गेलं असतं. पण बाईक ऐकणार कोण हे. आणखी हां, इथून येताना जरा सावधान. कारण हा इथं ना 3 बाजून गाडी येतात आणि भाई कोण बघत नाही पाठी पुढं. हा डायरेक्ट घुसला, असा डायरेक्ट घुसला. त्यामुळे इथून येताना जरा सांभाळून यायचं. बघत जरा इकडे तिकडे. लोड ना हात दुखतोय तर
घातलेला आरलं ट्रॅफिक वेळचं तिथनं जाता. अरे देवा. यार ह्याच्या कानात भेंचूत आहे किंवा दोन फटकं बेकार जोड. बॅनर कळायची गाडी आली. BMC वाले. हॅलो, कुठे आहे? आलो एक 10 मिनिटं लागतील. अरे तुम्ही ऑफिस मध्ये बसली असती ना. हा मग आलो की सिग्नलच्या पाठीमाग आहे. सिग्नलच्या तिथे येते. हा ये सिग्नलचे ते मग बघत या जर आलात पुढे तर. आता कशाला पुढे येऊ मी सिग्नल देतेस तर. तुम्ही पण सिग्नलच्या येते का? सिग्नलला पोहोचलीस की फोन कर. नाही मी पाठीमाग आहे, अजून लांब आहे. हा ठीक. हम्म. काय झालं सर? हा? काय झालं? जम्प केलं सर. कॅमेरा चालू आहे. तुम्ही तुमचा कॅमेरा आहे चालू सर तुमचा. सगळे गाड्या आलेत म्हणून आलो साहेब. यार सर, तुम्ही एवढं कधी फॉलो तुम्ही करता. हो बरोबर आहे की. कॅमेरा तोंडाला घेऊन नाही नाही बरोबर आहे, मी काय बोलत नाही हो. नाही ते नाही बोलत आहे मी. मला वाटतं मी वरती बघितलं, म्हणलं सगळ्या गाड्या एकदम आल्या, म्हणलं त्यासोबत आलो. पण सिग्नल जम्प केलं हो साहेब नाही, कॅमेरा घेऊन मग तेच तर बोलते. नाही मी आता जायचं असं मी गेलो. काम करा. फाईन फाईन वगैरे आहे का? फाईन म्हणजे मी गाडी घ्यायच्या अगोदरच एक फाईन होतं फक्त. एक फाईन मारू का? राहून द्या ना साहेब, कशाला मारताय? राहून द्या ना. तर मी काही मुद्दा म्हणून नाही केलं, सगळ्या गाड्या आल्या म्हणून आलो साहेब. दुसरं चुकी करू नका. नाही 100% नाही करणार. नाही नाही 100% नाही. आईच्या गावात भेंचोर वाचलोय जायला. अरे म्हणलं, अरे मला वाटलं सगळ्या गाड्या सुटल्या आहेत, त्यामुळे मला वाटलं की सिग्नल नसेल. अरे मी पण वरती बघितलं नाही यार, सिग्नल वगैरे बघून यायचं. ते मी पण भेंचोर आहे असं सलग घुसलो गाड्यांच्या पाठीमागून. भाई नशीब आज मराठी माणूस होता म्हणून वाचलो, नाही तर 100% फाईन पाडला असता. पण बरं झालं भाई तिथनं पळालो नाही म्हणून. आहे तिथनं जर पळालं असतं ना बेंच 100% 1000-2000 रुपयाचा फाईन टाकला असता. पोचलीस? कुठेस मग?
এমনই কপাল যে मग आपण इकडून सकाळी जातो ना বারবার त्या बाजूने चल. সুখের আলো হারিয়ে গেল আশা নেই अरे मग या बाजूने ये ना, मग मला सापडशील কিছু कशी? বলা যায় না চোখে আসে কান্না मग ठीक आहे, मी सिग्नलच्या इकडे लेफ्ट साईडला थांबतो मग इकडे. যেন এক কাছ ভাঙায় না